नमस्कार सर्वांना. आपण या चर्चासत्रामध्ये कंपनीविषयी अधिकची माहिती जाणून घेतली होती. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याच गावातील एक शेतकरी, प्रगतशील शेतकरी, त्यांनी बायोफॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते. या वर्षीपासून त्यांनी खरं तर सुरुवात केली आणि त्यांचा अनुभव काय, कशी सुरुवात झाली, कंपनीची ओळख कशी झाली, थोडक्यात सांगा. सुरुवातीला थोडक्यात तुमचा परिचय द्या. माझं नाव वासुदेव शंकरराव चव्हाण. तर मी रामप्रसादची मुलाखत युट्यूबवर बघितल्यानंतर इथं आलो. तिथे यांची भेट झाली. बरोबर. तर हे म्हणले फसले म्हणून घ्या. हा मग आम्ही यांचा बेसल डोस घेतला. माझा एक 4 एकरचा ब्लॉक आहे. मग पलीकडे ट्रीटमेंट घेतली. नाही सगळंच घेतलं. नाही बेसल डोस तुमचं घेतलं पण ट्रीटमेंट स्टार्ट केली ना तुम्ही. आपल्या परिचय झाले. तर 2 हे घेतल्यानंतर यांचे BSL-4 वगैरे घेतलं आपण आणि याची सीट ट्रीटमेंट केली. बरोबर. आणि बेसल डोस यांचा टाकून दिला त्या 2 एकरला. आणि त्या 2 एकरचं ते लावून टाकलं. आणि अलीकडे आपलं दरवर्षी जसं करतो तसं केलं. तर पलीकडे 2 एकर मध्ये जास्त उगवण शक्ती आणि पानाची साईज वगैरे सगळंच मोठं आहे. म्हणजे सगळी एकसारखी वाढ झालेली. आणि कोणत्या बायोफॅक्टरची ट्रीटमेंट दिली तिथली हळद 1 नंबरची, चांगल्या पद्धतीची. आणि आता त्या ठिकाणी तिथे 2 ते 3 फूट व्यावर आहे. आणि ही अलीकडची जी हळद आहे थोडी उगवण शक्तीला थोडीशी कमी आहे आणि 1 ते 2 फूट व्यावर आहे. आणि पाणी एकच आहे. म्हणजे आपण मधातून सबमेन 4 एकरला एकच दिली टाकून. फक्त पलीकडे वेगळं वापरलं, अलीकडे वेगळं वापरलं. आणि फेरस यांचं तुम्ही कोणतं दिलं होतं ते? हे फेरस दुसऱ्या कंपनीत दिलं. नाही बेलम आणि जीव्याम दिलं होतं. आणि ते पलीकडे वापरलं. आणि अलीकडे आपण लगे दुसऱ्या कंपनीचं टॉनिक आणि फेरस वापरलं. तर फेरस मध्ये तेवढं काही नाही, दोन्ही सारखं राहिलं. पण फुटव्यामध्ये याच्यामध्ये पलीकडे फरक दाखवला. तर आता आपण दुसरा डोस सुद्धा टाकून झाला. आता दुसरा डोस आपण पूर्ण हळदीला टाकला. चालेल. ते आपल्या म्हणजे सगळे वापरलं. 4 एकरला वापरलं. 4 एकर नाही, राहिलेली 1 एकर होती तिला नाही आता टाकायचा राहिलाय. अर्धा टाकणं झाला. पाऊसच झाला काल. म्हणजे सध्या तर खुशी आहे ना. म्हणजे आपली जी परिचय झाला. हो म्हणजे समाधानी आहे ना आपण. समाधानी. धन्यवाद.